नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्याबरोबर कोथिंबीरची वडी याची रेसिपी शेअर करणार आहे. तर मी इथे सर्वात आधी काही मसाले आणि हिरवी अशी कोथिंबीर घेतली आहे. तर सगळ्यात आधी इथे जिरे, ओवा, बडीशेप, हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, लसूण आणि अर्ध लिंबू घेतला आहे. आता ही कोथिंबीर साफ केलेली आहे. ती तुम्ही पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या. 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून काढा, म्हणजे याच्यामध्ये माती राहणार नाही. आता मी ही जी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आहे ती मी आता बारीक कापून घेत आहे. तर आता यासाठी लागणारे पीठ आपण बघूया. गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि इथे बाजरी आणि तांदळाचं असं मिक्स पीठ आहे. तर बाजरी आणि तांदळाचं हे जवळजवळ 2 वाट्या पीठ आहे. त्याचप्रमाणे 1 वाटी हे मी बेसन पीठ घेतलं आहे आणि 1 वाटीला कमी असं गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याच्यात तुम्ही ज्वारीचंही पीठ मिक्स करू शकता. आता जी आपण कापून घेतलेली कोथिंबीर आहे ती त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आता यासाठी जे वाटण लागणार आहे ते वाटण आता आपण बघूया. तर ह्याच्यामध्ये वाटणामध्ये मी सगळ्यात आधी हिरवी मिरची घेतली आहे. त्याच्यामध्ये लसूण आणि हे बडीशेप टाकले आहे. त्याचप्रमाणे थोडासा ओवा आणि जिरे, ओव्याचे डबल असे जिरे टाकायचे आहे. त्याच्याबरोबरच इथे मी 1 चमचा जवळजवळ धना पावडर टाकत आहे आणि हळदी पावडर. तसंच आता आपण हिरवी मिरची पण वापरली आहे, त्यामुळे अंदाजानेच तुमचं हे लाल तिखट पण ॲड करा. आता जे अर्ध लिंबू घेतलं होतं ते मी याच्यामध्ये पिळून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकत आहे. आता हे व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि आता जी आपण कापून घेतलेली कोथिंबीर आहे ती पण याच्यामध्ये थोडीशी टाकून घेऊ आणि लागतं पाणी टाकून हे मिश्रण वाटून घेऊ. आता तुम्ही इथे बघू शकता किती छान हे मिश्रण दिसत आहे. हे मिक्स करून आपल्याला पिठामध्ये मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ मळताना तुम्ही व्यवस्थित मळायचं. जास्त घट्ट पण नकोय आणि जास्त सैल पण नकोय. तर तुम्ही इथे तुम्हाला जसं लागतं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं या पिठाचा गोळा करून घ्यायचा. आता यामध्ये तुम्ही तीळही टाकू शकता, सफेद तीळ, त्याने पण चांगली चव येते. तीळ ही ऑप्शनल आहे, मी टाकलेली नाही आहे. आता दाखवल्याप्रमाणे हे व्यवस्थित मळून घ्यायचं. आता जो आपला गोळा तयार झालेला आहे त्याच्यात मी तेल टाकून घेऊन व्यवस्थित मळून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता माझा गोळा जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त सैलही नाही आहे. व्यवस्थित मऊ असं मळून घ्यायचा. आता आपण एकीकडे पाणी उकळत ठेवूया. त्यासाठी हे पाणी मी उकळत ठेवलं आहे आणि साईड बाय साईड आपण इथे वड्याही वळवून घेऊ. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कसा आकार पाहिजे. मला गोल वडी करायचे आहेत, त्यामुळे मी ते थोडे मोठेच आकारामध्ये वळून घेतले आहे. अशा प्रकारे सगळ्या वळून घ्यायचे, सगळ्या पिठाचे वडे वळून घ्यायचे. आणि आता हे तुम्हाला स्टीम करायसाठी ठेवावं लागेल. तर इथे आता पाणी उकळलं आहे का नाही ते चेक करायचं आणि हे वाफ देण्यासाठी ठेवून घ्यायचं.
आता हे कमीत कमी 15 ते 20 मिनटं तुम्हाला हे वाफवून घ्यायचं आहे. अधूनमधून तुम्हाला हे पण चेक करावं लागेल की ती शिजल्यात का नाहीत. त्यासाठी काय करायचं, एक सुरी घ्यायची आणि ती त्याच्यामध्ये चेक करायची टाकून. जर पीठ लटकलं तर ते शिजलेले नाही आहे व्यवस्थित असं समजून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून वाफवून घ्यायचं. आता माझ्या ह्या वाफवून झालेल्या आहेत म्हणून मी बंद करणार. आता इथे तुम्ही बघू शकता ह्या किती छानपणे थंड पण झालेल्या आहेत वाफवलेल्या वड्या. आता मी याचे छोटे छोटे पीसमध्ये गोलाकारमध्ये कापून घेणार. आता हे कापून घेताना डिपेंड तुमच्या याचा आकार तुम्हाला कसा पाहिजे, कारण मी हे तळून घेणार आहे त्यामुळे ह्या मोठ्या मोठ्या मी कापलेल्या आहे. आता इथे माझ्या सगळ्या कापून झाल्या. मी एकीकडे तेलसुद्धा तापत ठेवलेले होते. आता ह्या तेलामध्ये याला फ्राय करून घ्यायचे. तेलात तळताना एक लक्ष द्यायचं की आपला गॅस जास्त फास्ट नको आहे. हा मीडियम ते लो गॅसवर आपल्याला ह्या मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. तुम्ही इथे बघू शकता आपल्या वड्यांना किती भारी कलर आला आहे आणि अशा प्रकारे मी सगळ्या वड्या तळून घेतल्या. चला तर मग याला तुम्ही केचप बरोबरही खाऊ शकता किंवा मग हिरवी चटणी बरोबरही, कोथिंबीरच्या चटणी बरोबर खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.